तुम्ही कोणाचे समर्थक आहात? सीजेपी की बीजेपीचे? कॉक्रोच जनता पार्टी की भारतीय जनता पार्टी? असा प्रश्न विचारला मला माझ्या एका विद्यार्थ्याने. आणि खरं तर तो प्रश्न ऐकल्यानंतर मी विचार करायला लागलो की आपण कोणाचे समर्थक आहे आणि कोणाचे समर्थक आपण व्हायला पाहिजे का? तर अर्थात आपण समर्थक असायला पाहिजे कुठल्याही पक्षाच्या धोरणांचे. की एखादा पक्ष काय मागतोय समाजासाठी, काय आंदोलन करतोय जनतेसाठी, आपण त्याचे समर्थक व्हायला पाहिजे. कारण जर आपण एखाद्या पक्षाचे समर्थक जर झालो तर तो पक्ष जर एक गोष्ट चांगली करत असेल तर उरलेल्या 9 गोष्टींमध्ये तो काय काय कशी करतो याचा अनुभव अख्ख्या भारतीयांना आता खूपदा आलेला आहे. म्हणजे जसं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रान म्हणजे पेटवून भाजप जेव्हा सत्तेत आली तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं आता भ्रष्टाचार मिटणार, मोदी सरकार हे करणार, ते करणार, असं करणार, तसं करणार. आणि झालं काय? त्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पाठिंब्याच्या जोरावरती काँग्रेसचं सरकार पाडून आपण भाजपचं सरकार आणलं या देशामध्ये. त्यांनी ते सगळे भ्रष्टाचारी जवळपास आपल्या पक्षात घेतले. त्याच्यामुळे मी आजही कोणाचाही समर्थक होऊ शकत नाही आणि तुम्ही व्हायला नको. कारण जर आपण एखाद्या पक्षाचे समर्थक झालो, आपण त्यांचे जर अंधभक्त झालो, आपण त्यांचे जर चमचे झालो तर आपली आणि या देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. कारण हे पक्ष सत्ता मिळवण्यासाठी काहीही करतात आणि नंतर जनतेला वाऱ्यावर सोडतात. हा अनुभव आहे. असे कित्येक चमत्कार, कित्येक आंदोलनं या देशात उभी राहिली, परंतु यांच्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि कुठपर्यंत ठेवायचा हा विचार आता आपल्याला करावाच लागेल. कारण वारंवार आपण ठेवलेला विश्वास आपल्याला गुलामीकडे घेऊन जातो, ना की आपल्याला सुशासनाकडे. धन्यवाद.